तुमच्याकडे येणार आहे. आता आपण नाश्ता बिष्टा केला आहे, ज्यूस वगैरे केला, किती छान वाटतं ना जागेवर बसून वेगळं. काय गं बाई, किती दिवसात तू भेटली नाही, कुठून घेतली साडी, कुठे घेतली ज्वेलरी. आपल्या बायकांना मजा असते ना, ती पुरुषांना खरंच कुठे नाही आहे. म्हणून बायकांची गंमत बायकांनाच माहिती. ड्रेस, वेगवेगळी ज्वेलरी असे जेव्हा सोहळे येतात त्याची मजाच फार वेगळी आहे. तर आता मी तुमच्याकडे येणार आहे. हे नाव इथे येण्याच्या अगोदर जे प्रत्येकाला मी विचारलं, ही लाईन आणि ही लाईन सगळ्यांना, की तुमच्या मनामध्ये काय बरं नाव ठेवलं असेल. बरं, ज्यांना माहिती आहे, ज्या आत्यांना, त्यांनी नाही बरं सांगायचं आहे. ज्यांना नाही माहिती त्यांनी कानात पण नाही सांगायचं आहे. हां, तर सांगितलं ज्यांना नाव माहीत असेल त्यांना पनिशमेंट आहे. आणि ज्यांनी नाव बरोबर ओळखली किंवा त्याच्या आसपास जरी ओळखली ना तर त्यांना बक्षीस आहे. बरं, हे फक्त बायकांसाठी नाही बरं का, पुरुषांसाठी पण आहे. पुरुष वर्गाला कसं असतं, काय काम आहे, बादशाला जायचं, जेवायचं, बायकोला घेऊन जायचं असतं, एक रविवार मिळतो तो पण तिला गाडीने सोडायचं, आणायचं, काय आपल्या मित्रांना भेटायचं असतं, असं पुरुषांना वाटतं. पण मी आज पुरुषांना सुद्धा विचारणार आहे की नाव काय ठेवलं असेल. तर आता मी पहिला इथे विचारते, काय वाटतंय, काय असेल दोघींचं नाव, कुणाला वाटतंय ते मी हात वरती करा आणि मला नाव सांगा. आसपास तुम्हाला तुमच्या आवडीची नावं सांगा की बाबा ही दोन नावं असतील असं सांगा पटकन. ज्याला वाटतंय त्यांनी सांगा, मला सांगा, काही सांगा, काही सांगू शकता. त्याच्यात एवढं विचारून 12वीची परीक्षा नाही आहे. 90%, 98% मिळालं पाहिजे असं काही नाही. अगदी 50 काठावर पास पण चालणार आहे आपल्याला. सांगा बरं. नाही आहेत ना. अगं बाई, मी तर कुणाला नावच ठेवत नाही गं. माझ्या आईने जे काही माझं नाव ठेवलंय तेच खूप झालं. अजून काही कुणाला नाव ठेवू मी, असं झालंय का? नाही ना. हां, काय 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 रिद्धी सिद्धी. मग अगं अक्षर कसं, मलाही काय माहिती आहे, मी कसं सांगणार. त्या दोघांनी ठरवलंय गं त्यांच्या बाळाची. आपल्याला काय वाटतंय, आपले एक असं असतं. अगं आता जसं हिने सांगितलं रिद्धी सिद्धी, तसं गार्गी, गार्गी आणि मृण्मयी. काय नाव आहे तुझं? तुझं नाव तू लक्षात ठेवा, म्हणजे सुषमा नाही, हे गार्गी आणि मृण्मयी. तुम्हाला काय वाटतंय? नाही, ज्याला मम्मीने नाव ठेवले तेच खूप आहे. ती कुणाला बाई नावच ठेवत नाही, नावं ठेवायला आवडत नाही. ताई, काकी, हा तुम्हीच, तुम्ही काय वाटते तुम्हाला? सीता गीता, सीता गीता बाई, लेच पिक्चर बघितलं दिसतो बाईने, फारच फेमस. हा, हेमा मालिनी पण मनातच भरली आहे, ड्रीम गर्ल. तुम्हाला काय वाटतंय? काय वाटतंय का? अरे तुम्ही तर सांगितलं पाहिजे, तुम्ही तुमच्या पहिल्या कस्टमर. सांगा सांगा. इंद्रायणी, ईश्वरी. बरं, तुम्हाला काय वाटतंय? काहीच नाही वाटत आहे का? नावच ठेवू नये गं, ती नावं ठेवत नंतर लोक आहेतच नाव ठेव. काय नावं ठेवायची, हो की नाही? काय नाव वाटतंय? बरं, तुमचं स्वतःचं नाव माहिती आहे तुम्हाला? काय नाव आहे? प्रीती. किती छान ठेवलं की ते मम्मीने नाव. मग तुम्ही असं नको का ना विचार करायला कोणाचे तरी नाव. सांगा, काय नाव वाटतंय का काही? संगीता सांगा, सरिता सांगा, केवढी लाखो करोडो नाव आहेत. तुम्ही स्वतः बनवा. तुम्हाला काय वाटतंय? गुलाबी साडी आणि चष्मा छान छान. हा, दिसते तुम्ही, तुम्ही खूपच छान दिसताय. बोला काय? रिद्धी सिद्धी. काय नाही, नाव त्या गणपती बाप्पाने बाजूला जॉईन करून ठेवलंय ना. तुम्हाला काय वाटतंय? नाही का, नाही, मी कुठे कुणाला नावं ठेवत नाही. बघ नाव किती शांत बसले मी. तुला तरी काय वाटतंय का? काहीच नाही. तुम्हाला? तुम्ही काय एवढे शांत आहे? गुलाबी साडी सांगा लवकर. आता रिद्धी सिद्धी सोडून काही पण सांगा दुसरं. लक्ष्मी सांगा, दुर्गा सांगा, अश्विनी आणि आरती. ओके, छान नाव आहे.